श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात स्वामी भक्तांनो? तर मला आणि बाळाला सर्दी झाली आहे, तर माझा आवाज आज फार वेगळा येतो आहे. तर बघा तुम्हाला नीट कळतो आहे का? तर आज आता खूप म्हणजे जेवढा माझा स्वामी परिवार आहे, खरंच त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि खूप माझे स्वामी भक्त इतके छान आहेत ना, म्हणजे प्रत्येकजण आपापलं म्हणजे आयुष्यात आणि आपापल्या संकटात ह्याच्यात बऱ्याच ह्याच्यात असतो. पण खरंच सगळे खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत स्वामी भक्त. आणि माझे तर स्वामी फॅमिली खूपच छान आहे. तर आहे माझा काही असा मोठा प्रॉब्लेम आहे, पण तो आता लवकरच सॉल्व्ह होणार आहे. तर आता बघू पुढचं कसं काय होतं आहे. स्वामी आहेत. आणि खरंच मला असं एक सांगावंसं वाटतं आहे. सांगावंसं काय वाटतं आहे की आत्तापर्यंत माझ्याकडनं काय व्हायचं की खूप सारे कमेंट्स बघितल्या जायचे, खूप बघितल्या जात होते. काही बघितलेलेही नव्हते मी. काही व्हॉट्सअप मला आलेले, मी ते काही उघडलेलेही नव्हते खूप गडबडीत, बाळाच्या गडबडीमध्ये, किंवा माझी सगळी कामं, स्वामींचं काय असेल ती छोटीशी सेवा, ह्याच्यामध्ये मला काही वेळ मिळायचा नाही. आणि मी आज काल परवापासनं इतके म्हणजे आजपासनं जास्त, खरं काल वगैरे नाही, आजपासनं मी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून लिहिलं आहे. आणि मला इतकं छान वाटतं आहे. आज गुरुवारी माझ्याकडनं एवढं श्री स्वामी समर्थ हा शब्द लिहिला गेला आहे. आणि म्हणजे अक्षरशः बोटं माझी हे झाले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मला इतकं छान वाटलं की हे करून घेणारे स्वामी महाराज माझे. मला ह्या सगळ्यामधनं वेळ मिळत नाही. बाळ आहे छोटं, मला सगळं बघावं लागतं. माझ्याकडे शेरू आहे, बाकीचीही कामं आहेत. पण कुठेतरी आपलं काही मार्ग थोडासा इकडे तिकडे झाला की स्वामी बरोबर आपल्याला समोर घेऊन येतात. आणि माझी स्वामी आई म्हणजे आपली इतकी, म्हणजे स्वामी आईचं काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण मी आता तर मला फार असं हे झालं आहे की तुम्ही सेवा करा, नाहीतर करू नका. पण तुम्ही नामस्मरणावर एवढं एवढं भर द्या ना की बस. नामस्मरण म्हणजे कसं की आपण असं असं नाही की सारखं एकच घोषा लावल्यासारखा की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असंही नाही. पण दिवसातनं जितक्या वेळेला तुम्हाला होईल, झोपताना जितक्या वेळेला होईल, किंवा मनात आपल्या अचानक आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते, किंवा आपल्या फॅमिलीची कुठे गेल्यावर कशी आठवण येते आपल्याला, तर असं तरी आपण प्रत्येक ठिकाणी स्वामींचं नाव घेतलं पाहिजे आणि नामस्मरणावर जास्त जोर दिला पाहिजे. कारण नामस्मरणाने मेडिटेशन होतं आपलं, हे मला जाणवलं आहे. आपल्याला डिप्रेशन झालं, टेन्शन आलं की नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे ना तेवढी कशातच नाही. म्हणजे त्याने एवढं आपलं मेडिटेशन होतं. आपले जे काही हार्मोन्स सगळे बिघडलेले असतात, डिप्रेशनमध्ये जे काय आपल्याला डोक्यावर ताण आलेला असतो, तो सगळा निघून जातो. आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि अक्षरशः इतकं छान वाटतं आपल्याला. म्हणजे मला तर इतकं छान वाटलं. मला असं काही वाटलं की मी पहिलं स्वामींचा धावा करत असते की स्वामी महाराज, कसंही नाव, कुठलंही नाव, श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तारक मंत्र म्हणा, काहीतरी असं आपण केलं ना ते आपलं सगळं निघून जातं. आणि माझी स्वामी महाराजांनी परीक्षाही घेतली आहे. परीक्षा म्हणजे काय घेतली आहे की मी तुला जर का एखाद्या संकटामध्ये टाकलं तर तू भरकटतेस का, हे त्यांनी पाहिलं माझं की मी कुठे जाते आहे की काय, मी दुसरं काही करते आहे की काय, मी कोणाकडनं तरी सेवा घेते आहे की काय, स्वामींचीच सेवा पण कोणाकडनं तरी घेते आहे की काय. कारण जी मी आत्तापर्यंत कोणाकडनंही सेवा घेतलेली नाही. मला जसं स्वामी महाराजांनी पोथी माझ्याकडे स्वतःकडे आली, आपोआप एकांनी दिली की तू हे वाच, तुझं सगळं छान होईल, तेव्हापासून मी माझ्या मनाने स्वामींचं वाचते आहे, माझ्या मनानेच सेवा करते आहे. मला कोणी गुरु वगैरे, मला तसलं काहीच प्रकार नको आहे. कारण माझी गुरु माऊली, माझी आई, माझे वडील, माझे भाऊ बहीण सगळे स्वामी आहेत. मला जे काय वाटेल ते मी मागितलं तर मला मिळतं आहे आज. मग मी दुसरीकडे का जायचं, दुसऱ्यांकडनं का सेवा घ्यायची, हे माझं असं लहानपणापासून आहे. आणि भरकटले म्हणजे कसं की माझे कॉलही झाले आणि कालही झाले, आजही झाले.
तर मला दोघी तिघींनी असं सांगितलं की तू अशी अशी एकांकडनं सेवा घे, मग तुझं खूप छान होईल, मग तू अडीअडचणीत असली तर बाहेर निघशील. तर मी म्हटलं का त्यांनी सांगितल्यावर का मी बाहेर निघीन, मी स्वामींना सांगितल्यावर का नाही बाहेर निघणार. कारण आजपर्यंत मला जी शक्ती सांभाळती आहे, जी स्वामी माऊली माझी मला सांभाळती आहे, आज अचानक माझ्यावर संकट आलं तर मी त्यांना सोडून दुसऱ्यांकडनं का सेवा घ्यायची. मी डायरेक्ट म्हणाले नाही नाही सॉरी मला हे जमत नाही. कारण मला कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मला फक्त स्वामी महाराज म्हणजे मला माझं सगळं दैवत स्वामी महाराज आहे. मला गुरु नको, कोणी नको, कारण माझे सगळे गुरु स्वामीच आहेत. आणि म्हणजे मी लोकांमध्ये स्वामींना बघते, म्हणजे असं मी म्हणते प्रत्येक जीवामध्ये देव असतो हे पण आहे. खायला घालणे इतपत ठीक आहे, त्यांना रस्त्यात कुणी दिसलं तर कपडे देण्यात किंवा पाणी देण्यात, जेवण देण्यात इतपत ठीक आहे. पण मी कधी कोणाच्या पाया पडणार नाही, ना कधी कोणाला ओवाळणार नाही, ना कधी कोणाची अशी फार म्हणजे या 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 बसा बसा असं करणार नाही. कारण काय आहे, माझं जे काय आहे ते स्वामी भक्त आहेत. म्हणजे जे काय आहे, माझी जी काय भक्ती असेल, कितीही मोठे स्वामी भक्त असो, पण तेही स्वामींचे भक्त आहेत आणि मीही स्वामींची भक्त आहे. मग मी त्यांच्यासाठी का करायचं, मी माझ्या स्वामींसाठी का नाही करायचं, हा मला फार मोठा प्रश्न आला. आणि मी ठामपणे सांगितलं की नाही मला हे असलं काही जमणार नाही. आणि खरंच ती परीक्षा माझी स्वामींनी घेतली आज, की मी कुठे जाती आहे का, किंवा माझ्याकडे एक मूर्ती आलेली आहे असं काही हे झालं की मी ती मूर्ती कोणाला देते आहे का, किंवा ती मूर्ती कोणाकडे जाते आहे का. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये एका काकूंचं नाव घेतलेलं आहे, जो मी व्हिडिओ बनवलेला आहे ना त्याच्यात मी हे सरप्राईज आहे की मला म्हणजे डोळ्यासमोर काय आलं की एकांना मूर्ती नाही आहे आजपर्यंत मिळालेली स्वामींची. तर आमचा कॉल झाला आणि त्यात मला बोलून गेल्या, तर मी ते मनातच ठेवलं की मग ही आपण देऊयात त्यांना मूर्ती, आणि किती महाग असली कितीही स्पेशल असली तरी आपण देऊयात. तर कसं झालं की मला वाटायचं माझ्याकडे पोथी आल्या सगळ्या प्रत, की मग मी दर्शन ठेवणार आहे आणि दर्शनाला आल्यानंतर मी जी ती हातामध्ये देईल तो जो आनंद असेल तो आनंद मला बघायचा होता आणि मला ते डोळ्यासमोर सारखं यायचं. त्याच्यासाठी मी ती मूर्ती ठेवली आहे. आणि गंमत अशी झाली की मला आत्ता प्रॉब्लेम आला तर माझं असं झालं पण की मी तुम्हाला देते वगैरे, किंवा कोणी मला म्हणालं की नाही मग मला दे. पण खरंच असं झालं की काही काही जण स्वतःच्या तोंडाने म्हणाले की म्हणजे मी आता नाही सांगू शकत ते. तर मला इतकं छान वाटतं ना की स्वामी महाराज ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडेच जाणार आहेत. आणि माझी म्हणजे असं काही नाही की हेल्प केली तरच जाणार नाही, हेल्प नाही केली माझी कोणीच. आणि म्हणजे असं नाही की मला कोणीतरी मदत केली आहे म्हणून त्यांच्याकडे मूर्ती जाणार आहे असं नाही. ती मूर्ती ज्याच्याकडे जायची त्याच्याकडे जाणार आहेत, त्यांनी हेल्प करो नाही करो. पण हे मी एक शब्द आणि जे मी स्वप्न घेऊन ती मूर्ती आलेली आहे की म्हणजे माझं ते डोळ्यासमोर सगळं दृश्य यायचं ना की मी त्यांना अशी देणार आहे हातामध्ये. तर तेच खरं आहे, म्हणजे तेच होणार आहे. त्याच्यासाठी स्वामी महाराज माझ्याकडे आणि एका रूपात येऊन बसले आहेत. तर बघू आता त्या कधी आपलं पोथीचं काम होतं आहे आणि ते आल्यानंतर मग आपण मी ती मूर्ती देणार आहे, तो आनंद वेगळाच आहे. पण आता काही थोड्या गोष्टी कळल्यात त्यामुळे तो आनंद मला बघताय, म्हणजे तो आनंद असणार आहे तेव्हा, पण तो आता गिफ्ट नाही, म्हणजे असं हे नाही झालं, सरप्राईज नाही राहिलं. मी जे त्यांना गिफ्ट म्हणून देईल आणि तेव्हा जे सरप्राईज असेल ते राहिलेलं नाही आता. जाऊ दे, ती पण स्वामींचीच इच्छा असणार आहे. पण माझी स्वामी फॅमिली खूप छान आहे आणि सगळे स्वामी भक्त खूप छान आहेत. आणि एक मुलगी तर इतकी गोड आहे, कारण तिचं आता लग्न ठरलं आहे, तिची एंगेजमेंट झाली आहे. आणि त्याच्यातनंही तिने मला बिचारीनी काही ना काहीतरी मला तिने विचारलं आणि मला फार आनंद झाला की तिचं जोपर्यंत लग्न आहे त्याच्या आधी मी तिला सगळं व्यवस्थित हे करणार देणार. आणि मला स्वामी भक्त म्हणजे मलाही कुठली लाज वाटली नाही. का नाही लाज वाटली, त्याला पण मोठं कारण आहे. लोक म्हणतील ही अशी कशी मूर्ख आहे का, बिंदास विचारते आहे मला असं असं द्या. पण मी तुम्हाला सांगते मी अशी का वागले, मी अशी का वागायला लागले. माझ्याकडे जेव्हापासनं स्वामींची विभूती झाली तेव्हापासनं मला कळलं की अरे म्हणजे
आपल्याकडनं प्रत्येक वेळेस लोक मागणी करतात, मला हे दे, ते दे, मला हे हवं आहे तुझ्याकडनं, मला ते हवं आहे, हक्काने मला तुझ्याकडनं पाणी हवं आहे, तुझ्याकडनं जेवण हवं आहे, तुझ्याकडनं ही वस्तू हवी आहे, तुझ्याकडनं ते हवं आहे, तुझ्याकडनं ते, म्हणजे इतकं की दे गं मला तुझ्या हाताने घेऊन, आणि मलाही घ्यायची इच्छा आहे पण मला तू घेऊन दे. म्हणजे माझा चांगला स्वभाव आहे ना, तर मला असे सगळेजण मागणी करतात की तू मला हे दे, तुझ्याकडनं दे. आणि कोणी कोणी इच्छा व्यक्त करतात तर मी स्वतःहून म्हणते की नाही, मी तुम्हाला ते देणार आहे. म्हणजे माझा स्वभावच असा आहे की देण्याची वृत्ती. तर मग मी विचार केला, अरे आपण आत्तापर्यंत जसं स्वामींची सेवा करतोय तसं सगळ्यांना देतोच आहे, मग आपण कधी मागितलं तर त्याच्यात लाजायचं आहे कशासाठी? कारण आपण कायमचं थोडं मागतो किंवा फ्रीमध्ये किंवा फुकट थोडंच मागतो आहे, आपण तर परत देणार आहे. मग मागितलं तर आपल्याला लाज कशाचीच वाटली नाही पाहिजे, कारण तुम्ही माझ्याकडे एवढाली मोठी मोठी गोष्ट मागू शकता. स्वामींची विभूती ही काही साधीसुधी नाही आहे. त्याने लाखो करोडो रुपयांची लोकांची कामं झाली, जमिनींची कामं झाली, हॉस्पिटलाइज लोकं बाहेर आली, जे आजारी होते ती लोकं नीट झाली. त्याच्यावरनं बेड रिडन आजोबा जे आहेत, मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याबद्दल, ते वाचस्पती आहेत, ते आळंदीला जात आहेत या वयात त्या विभूतीच्या जोरावर. मग एवढी सगळी कामं होतात. मग आपण कधीच असं पैशांसाठी आमिष नाही दाखवला किंवा कधी कोणाला असं काही हे केलं नाही, पैशाने मोजलं नाही. मग आपण असं मागायला काहीच हरकत नाही की मी देणार आहे, मला थोड्या दिवसासाठी द्या. बघा तुम्हालाही कसं वाटतंय. आणि मला हेच म्हणायचं आहे की जर का आपण इतरांसाठी एवढं करू शकत असतो स्वामी महाराज, तर मला अडचण आली तर मी मागितलं तर त्यात काय चुकलं? म्हणजे मला तर काहीच म्हणजे मला ह्याच्यात काही लाज वाटली नाही किंवा काही नाही. आणि मी इतकी बिनधास्त सगळ्यांशी बोलले की मी स्टेटसला सुद्धा ठेवलं आहे माझ्या की मला मदत हवी आहे. जो आपला ग्रुप आहे यूट्यूबचा त्याच्यावर पण मी मदत ठेवली आहे की सॉरी, यूट्यूबच्या चॅनलचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावर मी हे केलं आहे की स्टेटस ठेवलं आहे की मला हे हवं. मला लाज नाही वाटली, कारण मला खूप फोन येतात, मला तुझ्याकडनं विभूती हवी आहे, मला तुझ्याकडनं काय काय वस्तू हव्या आहेत, कमी करून दे, असं करून दे, किंवा मग मला तुझ्याकडनं हे हवं आहे, तुझ्या हातनं मला तू एखादी पोथी दे, तू हे दे, ते दे. मग मी का नाही मागायचं? स्वामींना मी तेच म्हणलं, आत्ता मी अडचणीत आहे, मी का नाही मागायचं? मग खरंच अक्षरशः मी पण मदत मागितली निर्लज्जासारखी, स्वामींना विचारलं आणि बिनधास्त मेसेज ठेवला. तर इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.